नमस्कार. पुस्तक वाचनाचा छंद हा माणसाला आनंद देतो. हल्लीच्या युगामध्ये वाचन कमी होत आहे. मराठी संस्कृती, मराठी वाचन, मराठीचा जो मराठी मनावर जो पगडा होता तो कमी होताना दिसतोय. आजची तरुणाई मोबाईलकडे वळताना दिसते आहे. मोबाईलच्या माध्यमातून जे काही आपल्याला मेसेज येतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे वेगवेगळे मेसेज येतात, ते जरी वाचन आपण करत असलो तरी या वाचनातून फक्त माहिती मिळते. माणसाच्या अंगी ज्या मूल्यांचा विकास व्हायला पाहिजे, सृजनशीलता, सहानुभूती, चिकाटी, जिद्द, नैतिकता, सदाचार, न्याय, या गोष्टी जर आपल्या अंगी विकसित करायच्या असतील तर आपण वाचलं पाहिजे. पुस्तकाच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. पुस्तकांच्या सहवासात गेलं पाहिजे. पुस्तकासोबत मैत्री केली पाहिजे. पंडित मैत्री, सवेत संचार, देशी पर्यटन याने मनुजा चातुर्य येत असे, असे समर्थ रामदासांनी लिहून ठेवलं आहे. दिसा माझे काहीतरी लिहावे, अखंडित वाचित जावे. अशा पद्धतीनं आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी वाचन केलं पाहिजे. वाचनाच्या माध्यमातून माणूस समृद्ध होतो. माणसाला अनेक प्रश्नाची उत्तरं त्या पुस्तकामध्ये सापडतात. पुस्तकं हे खरोखर आपले सोबती आहे. अनेक सुखदुःखाचे प्रसंग आपल्याला पुस्तकामधून पाहायला मिळतात. मानवी मनाला आधार देण्याचं काम पुस्तकाने केलं आहे. म्हणून अशा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचन संस्कृती आपण टिकवली पाहिजे. वाचनावर भरभरून प्रेम केलं पाहिजे. मराठीमध्ये अनेक प्रकारचं साहित्य आहे आणि गोड माणसाला वाचनाची गोडी लावणारं सुद्धा साहित्य मराठीमध्ये आहे. वि स खांडेकर असतील, ना. स. इनामदार असतील, ग. दि. माडगुळकर असतील, दोन्ही दांडेकर असतील, या लेखकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं साहित्य लेखन केलेलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा माणसाला एक आधार देते, प्रेरणा देते. त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. या माणसाने आपल्या पुस्तकामध्ये, या तज्ज्ञ लेखकाने आपल्या पुस्तकामधून आपले अनुभव कथन केले आहे आणि वाचनाची का गरज आहे त्याचंसुद्धा महत्त्व प्रतिपादन वेळोवेळी केलेलं आहे. म्हणून आपण एक मराठी माणूस म्हणून, मराठी वाचक म्हणून, मराठीचा प्रेमी म्हणून, मराठी बोलता म्हणून आपण वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल अशा पद्धतीचं विधान बऱ्याच शिक्षण तज्ज्ञांनी केलेलं आहे. म्हणून आपण वाचन केलं पाहिजे. वाचनानं माणूस सृजन होतो, समृद्ध होतो, विद्वत्ता प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होते. म्हणून आपण वाचावं, वाचन करावं आणि वाचन संस्कृतीचा जो विकास होणं आजच्या काळाची गरज आहे. तर ती वाचन संस्कृती समृद्ध करणं, तिला आधार देणं, तिची गती वाढवणं याची सर्व जिम्मेदारी आपल्याकडं आहे. तेव्हा आपण वाचनामधलं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपण पुढच्या पिढीला समजावून सांगितलं पाहिजे आणि त्यांची ओढ जी आहे ती वाचनाकडं आपण त्यांना लावली पाहिजे. त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण केली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण आपल्या वाढदिवसाला, वेगवेगळ्या कार्यक्रमात मराठी पुस्तकाची भेट देणं आणि मराठी वाचन संस्कृती समृद्ध करणं, हा जो वारसा आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला मराठी साहित्याचा वारसा, तो आपण जतन केला पाहिजे.